मी स्वरा रामदास देवणी. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते आणि माझ्या बोलण्यात काही चूक झाली असल्यास मला माफ करावी अशी नम्रतापूर्वक विनंती करते. आजचा माझा विषय काही वेगळा आहे. मित्रांनो, आपला देश 150 वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. बरं, स्वातंत्र्य म्हणजे तरी काय की हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांना कसल्या स्वातंत्र्य अपेक्षित होतं? आजची परिस्थिती पाहून ते खूप दुःखी होत असतील का? दुःखी होत असतील भ्रष्टाचार होताना पाहून, दुःखी होत असतील अन्नाची भेसळ होणारी पाहून, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार पाहून आणि जेव्हा आपलेच आई वडील स्वतःच्या मुलीचा जन्म अगोदर खून करतात हे पाहून त्या निरागस जीवांचा काय दोष की त्यांना पोटातच मारलं जाते. अशीच एक मुलगी आपल्या आईला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जगण्याचे स्वातंत्र्य मागते. तिचे बेचिमुखले विचार तुमच्या समोर सादर करता येईल. आई, मला जगायचंय, मला हे सुंदर जग बघायचंय गाई. आई मला मारू नको ग, आई मला मारू नको. आई, अगं मी बोलते, तुझी छकुलीच म्हणतेस ना ग मला. आई, मी तुझ्या उदरामध्ये खूप सुखात होते ग. कधी एकदा माझा जन्म होईल आणि कधी मी हे सुंदर जग बघेन असे मला वाटत होते. त्या दिवसाची खूप उत्सुकतेने मी वाट पाहत होते ग. काल आमच्या सगळ्यांचे बोलणे ऐकले आणि माझ्या जीवाचा अगदी थरकाप उडाला गाई. आई, तुम्ही मला मारून टाकणार आहात? आई, का ग हा निर्णय घेतला? अगं आई, असं कुणी कुणाला उगाच भेटत नाही, तर त्यासाठी जन्मोजन्मीची ऋणानुबंध असावी लागतात. आपली ही तशीच ऋणानुबंध आहेत का ग, त्यामुळेच आपण भेटलो. आई, विशेषतः आजीची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणूनच आजीने तुला ते कडू औषध दिलं होतं ना. आई, का घेतलंस ते औषध? मला खूप त्रास होत होता ग, मला गुंगरल्यासारखं होत होतं. त्यांनी ते सुखरूप आहे. किती स्ट्रॉंग आहे ना गं. मुलांना तसं औषध घेत जाऊ नको ताई, घेत जाऊ नको. तुझ्या बाळाला जन्म देणे हा निर्णय तुझा असावा आणि तुझ्या बाळाला जन्म देणे हा निर्णय तुझा असावा. त्यामध्ये कुण्या दुसऱ्याचा हस्तक्षेप नसावा आणि करत असतील कुणी हस्तक्षेप तर सांगून टाकतात. मी मुळीच ऐकणार नाही. आई, तू स्वतंत्र भारतात राहतेस, तुझे निर्णय घेण्याचा तुला अधिकार आहे. आणि काय ग, आजू जेव्हा माहेरी येते तेव्हा आजी किती किती लाड करते ग. आजीचा पुरणपोळी करायला सांगते, किती किती लाड करते. आणि तू आजी सगळ्याजणी मुलगी म्हणूनच तर जन्माला आल्यात ना ग. मग माझाच बाबतीत हा निर्णय का ग आई? मग माझाच बाबतीत हा निर्णय का? आई, कसे दिसतात ग माझे बाबा आणि कशी दिसतेस तू? मला तुम्हा दोघांना डोळे भरून बघायचे ग. आई, मला मारू नको ग, आई मला मारू नको. आई, तू जसे विकलेस नाते मलाही विकले. आई, तू जसे विकलेस नाते मलाही विकू दे, दुसरं काही नाही. दादाला राखी बांधण्यासाठी तरी मला येऊ दे, दुसरं काही नाही. निदान दादाला राखी बांधण्यासाठी तरी मला येऊ दे. आई, आता मात्र मला संशय येतो, तुला सुद्धा नको का तुम्ही? आई, मग तुला आई तरी कसं समजू नको? उद्या तुम्ही डॉक्टर काकांना पैसे देऊन मला मारायला सांगणार. त्या डॉक्टर काकांकडे खूप धारदार अस्त्र असतील ग. ते माझ्या नाजूक नाजूक हातांवर, माझ्या नाजूक नाजूक पायांवर घाव घालतील ग. मी रक्तबंबाळ होईल गाई आणि मी काही सुद्धा करू शकणार नाही. त्या क्रूर औरंग्याने जसे माझ्या शंभू राजाचे तुकडे तुकडे केले तसे ते डॉक्टर काका माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील गाई, आणि नंतर ना ते मला कोण्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देते. हजारोंच्या संख्येने किडे मुंग्या मला खाऊन टाकतील गाई, मला खाऊन टाकतील. माझ्या शरीराची अशी दशा नका नका करू, मी तुमचाच तर अंश आहे. आई, आज 15 ऑगस्ट, बाबा शाळेत गेले असतील आणि सगळ्यांबरोबर ही प्रतिज्ञा म्हणत असतील की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. अगं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीचेच होऊ शकत नाही तर मग या विशाल देशाचे काय होणार? आणि भारत माझा देश आहे असं म्हणण्याचा अधिकारच तुम्हाला कुठे होतो? सांग नाही, सांग. आई, तुला कसं समजावं? आई, जन्माला घालून तर बघितला, तुझेच रूप तू पाहशील माझाच बघितला. मी बहीण, मुलगी, पत्नी तर कुणाचीच नाही. मग मला गर्भातच मारण्याची का ग तुला काही? आई, सांग ना, मग मला गर्भातच मारण्याची
का ग तुला काही? आई, मुलगाच व्हाय असा हट्ट का ग? मला बी जन्माला द्यायचंय ग. तुझ्या उबदार कुशीत भिंगायचंय ग. पायात पैंजण घालून अंगणभर फिरायचंय ग. आणि 2 वेण्या घालून शाळेच्या गणवेशात मला शाळेला बी जायचंय ग. आई, मला शाळेला बी जायचंय ग. आई, मी जेव्हा पहिल्यांदा बोलायला शिकले तेव्हा आईच तर म्हणणार आहे. आणि पहिल्यांदा चालायला शिकले, चालता चालता धक्कन पडले आणि पुन्हा उठून झाले. किती मज्जा येते तेव्हा. अंगणवाडीत जाताना छानसा फ्रॉक घालून वेळी फूल लावून जायचे. किती छान दिसेल ना ग. हुंडा लागतो म्हणून आई त्रास माझा वाटतो का? हुंडा लागतो म्हणून आई त्रास माझा वाटतो का? आणि या हुंड्यापायी तुझ्या माईच्या घरात माझ्यासाठी आणतो का ग? सांग आई, मला माहीत आहे की महागाई आणि तुमचा छोटासा संसार, पण मी मुळीच त्रास देणार नाही ग. आई, मी तुझ्याजवळ कोणताच हट्ट करणार नाही. ताईची महान झालेले कपडे आणि जुनी झालेली मेहंदी मला चालतील ग. आई, मला तालुक्याच्या ठिकाणी शाळेतही नका टाकू आणि ट्युशनची गरज नाही. मी जिल्हा परिषदमध्येच नाही, खूप खूप शिकेन, अभ्यास करेन. आई, मला माहीत आहे मी घरात कुणाचीही लायकी नाही, पण मी माझ्या शिक्षकांची लायकी विद्यार्थी बनेन. कधी कधी माझे शिक्षक माझं कौतुक करतात, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. किती खुश असेल ना घरी तेव्हा. प्रत्येक बाबतीत मी माझं वेगळं स्थान निर्माण करीत आहे. आई, मी तुझा मोठी बहीण जमते. त्या शेजारच्या ताईचं बोललं की तुझ्या पोटातच ऐकलं बघ. त्या म्हणत होत्या सरांना त्यांना सहलीला नेलं होतं आणि त्यांना खूप मजा आली. ए आई, मला सुद्धा सहलीला जायचंय ग. मी खूप खूप मजा करायची, मैत्रिणींसोबत खूप खूप खेळायची. आई, माझं हे अनमोल जीवन माझ्यापासून नका घरी राहू. आई, जरा विचार कर, जिजामाताच्या आई वडिलांनी जर मुलगी नाकारली असती तर शिवाजी महाराज जन्मले असते का ग? आणि स्वराज्याचा अर्थ त्यांनी कळाला असता का? सावित्री आईच्या आई वडिलांनी जर मुलगी नाकारली असती तर ज्ञानज्योत कोण पेटवली असती? त्यांच्यासारखं कर्तृत्व नाही जरी करता आलं तरी तुमची शहाणी मुलगी बनून राहील. आई, मोठी झाल्यावर तुझ्या कामात मदत कर. तू आणि बाबा जेव्हा थकून घरी येतात ना तेव्हा तुमच्यासाठी मस्तपैकी चहा बनवणार. आई, तुमची मान खाली जाईल असं मी कधीच सांगणार नाही. उलट माझ्यामुळे तुमचा मान वाढेल. आई, तुम्हालाच काय सगळ्या गावकऱ्यांनाही माझा अभिमान वाटला पाहिजे असंच मी प्रयत्न करेन. आई, माझ्या परीने मी तुला समजावायचा प्रयत्न केला. शेवटी निर्णय तुझा असेल. आई, या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी तुला माझ्या जगण्याचं स्वातंत्र्य मागते. देशील ना? आई, तुझ्या पोटात मारू नको ग मला, तुझ्या पोटी जन्म घेऊ दे ना ग मला. आई, तुझ्या पोटात मारू नको ग मला, तुझ्या पोटी जन्म घेऊ दे ना ग मला. मी मुलगी जरी असले तुला मुलगा होऊन दाखवेन. आई वडिलांचं नाव रोशन मी करून दाखवेन. जगामध्ये आई मला यावं वाटतं ग, तुला बघण्याची खूप इच्छा आहे ग. आई, तुझ्या पोटात मारू नको ग मला, तुझ्या पोटी जन्म घेऊ दे ना ग मला. आई, घरकामात तुला मदत मी करीन, शाळेमध्ये जाऊन खूप मोठी होऊन दाखवेन. जीवा पाड आई तुझी ग काळजी मी घेईन, तुझ्या लेकीची ग तुला दया येईना. आई, तुझ्या पोटात